मागच्या भागात आपण पद्मावती माची, सुवेळा माची आणि बालेकिल्ला पाहिला. या भागात आपण पाहणार आहोत संजीवनी माची. मित्रांनो, संजीवनी माचीकडे निघालोय. चढ दम भरतो इकडे, चढ बऱ्यापैकी आहे संजीवनी माची. तर इकडे जाऊया आपण. समोर बघा सूर्य. तर मित्रांनो, आता आपण पद्मावतीवरनं आलो, इकडे सुवेळा आणि आता आपण संजीवनीवरती आहोत. मी ज्या ठिकाणी उभा आहे तिकडनं असं दोन्हीकडचा प्रदेश आपल्याला पाहता येतो. हा तुम्ही पाहू शकता. समोर तोरणा आणि इकडे हे धरण. चला, या ठिकाणी टेहळणी बुरुज आहे, बघू शकता. खूप उशीर झालाय आता, बऱ्यापैकी उशीर झालाय. हा टेहळणी करायला बरीच मंडळी बसली आहेत तिथे समोरवरती. आणि आता आपण खालती जाऊ जरा. मित्रांनो, हा आहे दरवाजा संजीवनी माचीवरती. या दरवाज्यातनं आता मी आतमध्ये आलो, इकडे म्हणजे गडामधून बाहेर आलो समजा. आणि मी आता इकडनं खाली चाललोय समोर तिकडे. तर मित्रांनो, हे बघा, इथे पाण्याची काही कमी नाही आहे. बघा इथे पाणी, आणि हे तर बघा किती मोठं आहे. खोलवर गेलंय पण पाणी आहे बऱ्यापैकी. चला, खूप खाली आहे पाणी, काढणार कसं? दिसतं तर आहे. अच्छा, सलग लाईनीत टाक्या आहेत पाण्याच्या. जय. शेवटची टाकी असावी कदाचित, पुढे दिसते ती. ही नाही, ही वाली नाही. दरवाजा वाटतं इथे. अच्छा, इकडे दरवाजा आहे बाहेर निघायसाठी. तोरणाकडे जायला सकाळी आपल्याला हा दरवाजा आहे. सुरू झालाय चहा. चहा तिकडे काय म्हणताय रे? चूल तर पेटली आहे. कोणी करतोय? पेटली पाहिजे. हा भात खाऊ, बाकीचं मग मॅगी बनवून टाक. मग एक कापणार आहे माझं. ही भाजी बनवायला काय टाइम लागणार नाही वाटाण्याची. आता आपण टाकलं ना मसाला, तो बनवला काय टाइम लागणार नाही, पटकन होईल. ते झालं की मॅगी टाकून देऊ. ते बस शिजत राहील, राईस खात राहू. शिजलं की ब्रेड खाऊ, ब्रेड संपलं की मॅगी खाऊ. टाइम नाही लागत यार. फुल जुगाड चाललाय जेवणाचा. फुल जुगाड चाललाय, मजा येते बघा. उद्याचा पूर्ण दिवस काढायचा ना. मित्रांनो, इथे सगळे तोंडाची लाल टप्पत पडलेले. कधीच भात होतं आणि कधी खायला भेटत इथे. बघा, आमची का नेहमीचे ते ठरलेलं आहे. आम्ही मागे पळी हलवायचं, आता चाकू हलवत बसलोय फक्त भातात. आम्हाला काही येत नाही इथे. ही कोमल म्हात्रे, इथं लक्षात ठेवून चेहरा. ही फक्त जेवण बिवून येत नाही, फक्त हुशारी मारते. सगळा विचार हिचा नवरा करतो, मितेश दीपेश बोकरे. तो पण हे तथ्य लग्ना अगोदर बरोबर, लग्नानंतर असं आहे का? असं मला गोळा आला. अरे खोटं बोललं ना, खोटं बोललं. अरे इन्स्टंट कर्मा, इन्स्टंट कर्म आलं. नाही नाही नाही, कोमलच बनवते जेवण, कोमलच बनवते. मी नाही करते काय, मी पळी हलवतोय. तर अशा पद्धतीने इकडे सगळी धमाल चालली, मजा चालली. अंधारातली मेजवानी ही कथा तुम्ही लहानपणापासून ऐकली असेल. ऐकली का? नक्की बघूया काय बनतंय, नक्की माहिती नाही, ते बनल्यावरतीच कळेल आपल्याला. फाइनली राइस तैयार है. और गाइस, आपकी राय बताइए कैसा हुआ है? छान झाला, छान झाला. खास करून विनोद. हा, जबरदस्त जबरदस्त. हा, फक्त आग पेटवली. तेच. पहाड़ों वाली मैगी, पहाड़ों वाली मैगी. चम्मच घे, तुला ठेव. पहाड़ों पे अभी अंधेरा है. प्लेट लेके आता है. हे चम्मच ठेव, तुला घे आणि बाकीचे ठेव तसे. क्या कर रहा है ना तू? हे कोणी बाकी आहे का? वाफा येतात, वाफा दिसतात काय? फुल वाफा. आता हे आम्ही लहानपणी करायचो असं.
बटाटे जरा घ्यायचो आणि शेकून खायचो. आता मोठा झाला आता जरासा मोठा झालो. आता जरा खाऊया. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो, मी सागर दादा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर राजगडवरती आम्ही काल रात्री राहिलो होतो. आता इकडनं निघायची वेळ झाली आहे. जेव्हा पण निघतो ना तेव्हा मन भरून आलेलं असते, मनाची घालमेल असते ती. जिथे जिथे शिवाजी महाराजांचे पदस्पर्श झालेले आहेत अशा ठिकाणावरून निघताना खरंच मन खूप भरून येतं. तसं आताही आलेलं आहे. काल संध्याकाळी मी तुमच्याशी बोलत होतो तेव्हा सुद्धा तसंच झालं होतं. तर शेवटी काय आपल्याला कायमस्वरूपी तर आपण वास्तव्य करू शकत नाही, पण शिवकाळात या ठिकाणी वास्तव्य असल्याचे पुरावे आजही साक्ष देतात. सुवेळा माची बांधून झाल्यावर संजीवनी माची बांधून घेतली. सुमारे 2.5 किलोमीटर लांब असलेल्या या माचीला दुहेरी तटबंदी असून तटबंदीमध्ये शौचकूपी असल्याचेही दिसून येते. माचीवर एकूण 19 बुरुज आहेत आणि काही बुरुजांना तिहेरी तटबंदी दिसून येते. या वाटेने आपण आळू दरवाजा मार्गे गडावर प्रवेश करू शकतो. या दोन्ही तटबंदीतील अंतर 2 ते 2.5 फूट असून खोली 6 ते 7 मीटर आहे. या त्याच पाण्याच्या टाक्या आहेत ज्या आपण रात्री पाहिल्या होत्या. या माचीचे नाव संजीवनी माची ठेवण्यामागे एक दंतकथा आहे. ती अशी की माचीचे बांधकाम सुरू असताना स्फोट करण्यात येत होते. त्यात एक माणूस गंभीररित्या जखमी झाला, पण औषधोपचार करून तो जगला. या प्रसंगाला स्मरण करून त्या जीवाला संजीवनी देणारी जागा म्हणून संजीवनी माची असं नाव महाराजांनी ठेवल्याचे म्हणतात. तर आता इकडनं निघतोय, उतरायला सुरुवात केली आहे. काही जण मंडळी पुढे गेली. आता तोरणा किल्ल्याकडे आपण निघालो. समोर काही धुक्यामध्ये हरवलेला आहे, दिसत नाही. आणि माझ्या मागे इकडनं तुम्ही सूर्य बघू शकता. सकाळचा आम्ही इकडचा सूर्योदय मिस केला, म्हणजे व्हिडिओसाठी मिस केला. आम्ही स्वतः बघितला डोळ्यांनी, पण वेळेमध्ये आम्ही काही कॅप्चर करू शकलो नाही. फोटोज आहेत, पण जो काही व्हिडिओ टाईम लॅप्स वगैरे लावायचा होता तो सगळा मिस झाला. तर आता मी ह्या माचीवरनं निघतोय आणि पुन्हा एकदा बघून घ्या बाले किल्ला आणि राजगडाचं एकदा पुन्हा एकदा दर्शन घेऊन टाका. चला उतरतो. तर मित्रांनो, हे बघा इथे तोरणा असं ह्या एका दगडावरती लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरनं इकडनं समोर आपल्याला रस्ता दिसतो खालती जाण्याचा. तर ह्याच वाटेने आता आपण खालती उतरणार आहोत. तर मित्रांनो, आपण इकडनं आता जस्ट हे बघा ह्या साईडने उतरलो आणि आता इकडनं हा जो रस्ता जातोय तोरणा गेलेला बघा. हा एक छोटीशी वाट आहे, इकडनं अशी दरवाजा आहे. या दरवाज्यातनं आता आपल्याला पलीकडे जायचंय. हे बघा अशा पद्धतीने आपण आलोय. ही वाट अशी पुढे पर्यंत आहे. अळू दरवाजा बोलतो त्याला. दरवाजा सुस्थितीत असून त्याला लाकडी दार बसवण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने केल्याचे समजले. ही वाट फिरून पुढे खाली जाते. अशा पद्धतीने तटबंदी पाहण्याचे भाग्य आळू दरवाजा उतरल्यावरच लाभते. संजीवनी माचीला समांतर असलेल्या वाटेने आपण पुढे चालत राहतो. मित्रांनो, हे बघा राजगडाचा एंड, संजीवनी माचीचा एंड आहे. सुवेळाचा पण परिसर दिसतो. तर इकडनं पुढे जाऊ. मित्रांनो, हा शेवटचा टप्पा इकडचा संजीवनीच्या खालचा. इकडनं बघा हा जो रस्ता आहे तो थोडा सरळ सरळ खालती जाणार आहे. बघा खालती जण बरेच जण गेलेत आपले मित्र मंडळी. इकडनं बघू शकता कशी वाट आहे. जरा इकडनं आले की सावकाश मध्ये. हाँ ले रहे ना, मैं ऐसे ही उतर चालू.